डे टू डे लाईफ मध्ये आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होतात. सपोज एखादा प्लॉट आपण घेतला, तो आपल्याला मोजायचा आहे, मग तो मोजण्यासाठी त्याची लांबी रुंदी, तर या पद्धतीने ते कसं त्या ठिकाणी क्रिएट करायचं, त्याच्यासाठी इक्वेशन कसं क्रिएट करायचं, तर याला आपण काय म्हणू, ऍप्लिकेशन. त्याच्यामध्ये पहिली जी स्टेप असते, कन्व्हर्ट द वर्ड प्रॉब्लेम इन इक्वेशन. आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेले असतात, तर त्याचं रूपांतर प्रथम कशामध्ये करायचं असतं, इक्वेशन मध्ये. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एखादा वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे, मग त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या कंडिशन आहे त्या कंडिशन आपण प्रथम लक्षात घ्यायच्या, आणि त्या कंडिशन लक्षात घेऊन आपल्याला काय तयार करायचं असतं, इक्वेशन तयार करायचं असतं. ही पहिली स्टेप. आणि दुसरी जी स्टेप आहे, जे इक्वेशन तयार होतील ते इक्वेशन काय करायचे, आपण सॉल्व्ह करायचे. आणि जे आन्सर येईल ते आन्सर म्हणजेच आपला जो प्रॉब्लेम दिला असतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय ते विचारलेलं असतं ते आपण सांगतो, म्हणजे त्याचं काय झालं, आन्सर आहे. मग यासाठी आपण एक एक्झाम्पलच घेऊ, मग एक्झाम्पलवरनं तुमच्या ते सर्व लक्षात येईल. तर बघा, त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 2.6 याच्यातले काय एक्झाम्पल सॉल्व्ह करू. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल दिलेलं बघा, द प्रॉडक्ट डिनोटिंग द नंबर्स of Pragati's age two years ago and 3 years hence is 84. Find the present age. बघा, क्वेश्चन नीट लक्षात घ्या, आपल्याला काय दिलेलं आहे. Product denoting the numbers of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Find the present age. म्हणजे आपल्याला प्रगतीचं प्रेझेंट एज त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आता इथं आपण तिचं प्रगतीचं प्रेझेंट एज काय म्हणू, सपोज एक्स म्हणू. मग लेट प्रगतीच present age is x years. तिचं प्रेझेंट एज आपण काय मानलं, x years मानलं, बरोबर आहे. आता आपल्याला काय काय कंडिशन दिलेली आहे. पहिली कंडिशन काय दिलेली, हर एज 2 years ago. तिचं 2 वर्षापूर्वीचं वय. हर एज 2 years ago. आता 2 years ago याचा अर्थ काय, 2 वर्षापूर्वीच. मग काय येईल, x मायनस 2. पुढची कंडिशन काय दिलेली बघा, हर एज 3 years फ्रॉम नाउ. आता हर एज 3 years फ्रॉम नाउ, म्हणजे आतापासूनचे पुढे तिचं 3 वर्षानंतरच वय का असेल. इथं काय करावं लागेल आपल्याला, x प्लस 3 करावं लागेल. आता इथे जे आपल्याला कंडिशन दिलेल्या आहेत बघा, फ्रॉम गिवन कंडिशन, तर प्रॉडक्ट काय विचारलं आपल्याला, म्हटलेलं बघा तिथे, द प्रॉडक्ट. त्या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. कोणता प्रॉडक्ट घेणार आपण, हर एज ऑफ 2 years ago आणि हर एज ऑफ 3 years फ्रॉम.
या दोघांचा जो प्रॉडक्ट आहे त्यात तो प्रॉडक्ट आपल्याला किती दिलेला आहे 84. मग कंडिशन काय होईल बघा, x मायनस 2 इंटू ब्रॅकेट x प्लस 3 इज इक्वल टू काय होणार आहे 84. मग आता हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट आपल्याला 84 दिलेला, त्याच्यावरनं आपल्याला काय तयार करायचं, तिचं प्रेझेंट एज काढायचंय. मग ही कंडिशन जर आपण पाहिली, आता कंडिशन दिलेलं आहे त्याच्यावरनं आपण प्रथम काय तयार केलंय, इक्वेशन तयार केलं. काय तयार केलं, इक्वेशन. आणि हेच इम्पॉर्टंट आहे, हे इक्वेशन तयार करता येणं. मग आता आपल्याला या ठिकाणी हे दोन आपल्याला हे प्रॉडक्ट दिलेले आहेत, तर आपण त्या ठिकाणी त्यांचं मल्टिप्लिकेशन करू. मग काय येईल बघा, x इंटू एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. आता हे डायरेक्ट कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. आता इथे या x ने आपण याला मल्टिप्लाय केलेलं आहे, x इंटू एक्स स्क्वेअर, x इंटू 3 किती झाला प्लस 3x. त्यानंतर या -2 ने x प्लस 3 ला आपण काय करू, मल्टिप्लाय करू. -2 इंटू एक्स किती होईल -2x, आणि -2 इंटू 3 किती झाले -6 इक्वल टू 84. मग x स्क्वेअर 3x मायनस 2x किती झाला 1x -6 इक्वल टू 84. मग हा 84 आपण या बाजूला आणू, x स्क्वेअर प्लस x मायनस 6 मायनस 84 इक्वल टू 0. मग इक्वेशन कसं तयार होईल बघा, x स्क्वेअर प्लस x मायनस 6 मायनस 84 किती झाला -90 इक्वल टू 0. मग आता इथे आपण याची आपल्याला जसं आपण फॅक्टराइज पद्धतीने बघतो, फॅक्टर कसे पडतील बघू आपण, कशा पद्धतीने फॅक्टर पडतील. आता आपण फॅक्टर पाडू. आता 90 चे असे दोन फॅक्टर शोधा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 90 आलं पाहिजे आणि ऍडिशन प्लस 1 आली पाहिजे. मग असे दोन फॅक्टर कोणते असतात, 10 इंटू 9. काय येतील ते 10 इंटू 9. मग याचे फॅक्टर कसे पडतील बघा, x स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इक्वल टू 0. मग आता याच्यामध्ये x कॉमन निघेल, x इंटू ब्रॅकेट 10 मायनस 9 कॉमन निघेल, x प्लस 10 इक्वल टू 0. मग आता इथे x प्लस 10 बघा दोन्ही ब्रॅकेट मध्ये दिसतोय, मग तो कॉमन काढू आपण आणि उरलेले कोणते x मायनस 9 इक्वल टू 0. x प्लस 10 इक्वल टू 0 और x minus 9 equal to 0. Therefore, x equal to minus 10 or x equal to plus 9. But minus 10 is not a h. X equal to minus 10 unacceptable. हे अनएक्सेप्टेबल आहे, मायनस एज नसतंच. म्हणून मग त्या ठिकाणी प्रगतीचं प्रेझेंट एज किती आहे 9, कारण ते आपण x मांडलं होतं. Therefore, Pragati's present age is 9 years. पुढचं एक्झाम्पल दिलेलं आपण, the sum of the squares of two consecutive even number आपल्या पुस्तकामध्ये इवन हा शब्द दिलेला नाही, तिथे तो इवन पाहिजे. इवन नंबर, सॉरी नॅचरल नंबर आहे, नॉट इवन, नॅचरल नंबर. is 244. 244. Find the numbers. तर मग काय दिलेलं आपल्याला, द सम ऑफ द स्क्वेअर्स of two
consecutive even natural numbers is 244. Find the numbers. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दोन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची या ठिकाणी सम दिलेली आहे. किती दिलेली ती 244. त्याच्यावरून आपल्याला ते नंबर फाइंड करायचे. आता इव्हन नंबर आणि ऑड नंबर यांच्यामधला डिफरन्स जर आपण पाहिला, आता इथे समजा हा एक इव्हन नंबर आहे 2, नंतर 4, नंतर 6. हे काय इव्हन नंबर्स आहेत. मग आता पहिला इव्हन नंबर जर आपण 2 घेतला तर पुढचा इव्हन नंबर काय येणार आहे 4च येणार आहे. मग तो 4 कसा आला तर ह्या 2 मध्ये आपण किती ऍड केला 2 केला तरच 4 येतो की नाही. तसंच पहिला नंबर जर आपण x मानला, पहिला इव्हन नंबर काय घेतला आपण x घेतला, तर पुढचा इव्हन नंबर काय येईल तर त्याच्यामध्ये किती ऍड करावं लागतील आपल्याला 2च ऍड करावं लागतील तरच तो इव्हन होईल की नाही. म्हणजे पुढचा येणार आहे x+2. आलं का लक्षात. म्हणजे या ठिकाणी कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर ज्यावेळेस आपण लिहितो त्याच्या पुढचा असेल x+4, त्याच्या पुढचा असेल x+6, तर असे ते कॉन्झिक्युटिव्ह नंबर वाढत जातील. परंतु आपल्याला किती नंबर विचारले 2च कॉन्झिक्युटिव्ह नंबर सांगितले. मग द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणले द फर्स्ट even natural number is x. Therefore, the second even natural number is x+2. आता काय सांगितले कंडिशन, त्यांचे आपल्याला काय करायचे स्क्वेअर करायचे. दोघांचे काय करायचे स्क्वेअर, आणि त्या स्क्वेअरची काय घ्यायची सम. फ्रॉम गिव्हन कंडिशन काय दिलेले आपल्याला की त्या दोघांचे स्क्वेअर करायचे. मग x चा स्क्वेअर काय होईल x² आणि x+2 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. कंडिशन नीट वाचा. द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स. पहिला नॅचरल नंबर x आहे त्याचा स्क्वेअर, आणि दुसरा कोणता आहे x+2 त्याचा काय यायचा स्क्वेअर. त्यांची काय घेतली आपण सम. ती सम आपल्याला किती दिलेली आहे 244. मग आता इथे हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करू. हे इक्वेशन आपल्याला तयार करता येणं महत्वाचं आहे. कंडिशन वाचत चालायच्या, काय काय दिलेले ते आपण लिहत चालायचं, म्हणजे बरोबर आपल्याला इक्वेशन तयार करता येतं. मग आता x² प्लस, आता याचा ब्रॅकेट स्क्वेअर करू आपण. ब्रॅकेट स्क्वेअर तुम्हाला माहिती की a+b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो a² + 2ab + b². या फॉर्म्युलानुसार काय येईल बघा x² प्लस 2ab मीन्स 2 × 2 म्हणजे काय झाला 4x प्लस 2 चा स्क्वेअर काय होईल 4 होईल इक्वल टू 244. मग x² प्लस x² 2x² प्लस 4x प्लस 4 हा 244 इकडे येताना काय होईल मायनस होईल इक्वल टू 0. मग आता याच्यामध्ये 2x² प्लस 4x 244 प्लस 4 हा एक मायनस आणि हा एक प्लस आहे. मग हा काय होईल -240 इक्वल टू 0. आता आपण 2 ने डिवाइड करून पाहू. दोनाने सर्वांना भाग जातोय बघा. मग काय येईल x² प्लस 2x इथे 2 ने डिवाइड केल्यानंतर काय होईल 120 इक्वल टू 0. मग आता याचे आपण फॅक्टर शोधू. तर याचे फॅक्टर शोधताना कशा पद्धतीने शोधता येईल बघा. तर दोघांचा प्रॉडक्ट 120 आला पाहिजे मायनस, आणि त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे +2. मग काय होणार आहे 12 × 10. मग याचे फॅक्टर बघा, हे मिडल टर्म आपण स्प्लिट करू. x² प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल टू 0. मग आता इथे याच्यामध्ये काय कॉमन निघेल बघा, x कॉमन निघतो.
x इंटू ब्रॅकेट x प्लस 12. इथं काय निघेल कॉमन, -10 कॉमन निघेल. मग इथं राहील x प्लस 12 इक्वल टू 0. मग इथं x प्लस 12 एका ब्रॅकेट मध्ये घेऊ आणि दुसरे कोणते राहिले शिल्लक, x मायनस 10 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घेऊ. x plus 12 equal to 0 or x minus 10 equal to 0. Therefore, x equal to minus 12 or x equal to 10. But minus 12 is not a natural number. Natural number नहीं है. मग x minus 12 unacceptable. x equal to minus 12 unacceptable. पहिला नंबर आपण कोणता घेतला तर x. मग फर्स्ट नॅचरल नंबर किती आहे 10 आणि सेकंड त्याच्यामध्ये 2 मिळेल म्हणजे तो काय 12. देअरफॉर फर्स्ट नॅचरल नंबर इवन नंबर म्हणून इवन नंबर इज 10 and second natural even number तो किती होता x प्लस 2 आहे की नाही. मग x प्लस 2 मीन्स 10 प्लस 2 किती झाला तो 12. 10 प्लस 2 किती झाला 12. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे दोन नॅचरल नंबर शोधता येतील. आता तुम्ही ते करून बघा. त्या दोघांचे स्क्वेअर करा आणि त्यांचे ऍडिशन करा. 244 येते की नाही बघा. 10 चा स्क्वेअर 100 होईल आणि 12 चा स्क्वेअर 144 होईल. त्यांचे ऍडिशन बरोबर किती येते 244 दिलेलीच आपल्याला. म्हणजे याचा अर्थ आपला एक्झाम्पल कसं आहे करेक्ट आहे. बघा एक एजवरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. विवेक इज 5 years ओल्डर. चौथं एक्झाम्पल बघा. Than Kishore. The sum of the multiplicative inverses of their ages is 1/6. Find their present ages. बघा एक्झाम्पल नीट लक्षात घ्या काय दिलेलं आपल्याला. विवेक इज 5 years ओल्डर दॅन किशोर. म्हणजे विवेक हा या ठिकाणी किशोरपेक्षा 5 वर्षांनी कसा आहे ओल्डर आहे. द सम ऑफ द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस. व्हॉट इज मीन बाय मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो गुणाकार व्यस्त. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस म्हणजे गुणाकार व्यस्त. तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय. सपोज आपण जर x घेतली तर तिचा गुणाकार व्यस्त काय असतो 1/x. समजा आपण 3 घेतली तर तिचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किती 1/3. त्याला म्हणतात मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस ऑफ देअर एज इज 1/6. त्या ठिकाणी त्यांच्या मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेसची सम आपल्याला किती दिलेली आहे 1/6. त्याच्यावरून काय विचारलं आपल्याला त्यांचे प्रेझेंट एजेस. आता समजा आपण किशोरचं प्रेझेंट एज x घेऊ. मग विवेक त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग त्याचं किती येईल x प्लस 5. लेट किशोर्स प्रेझेंट एज इज x years. Therefore, Vivek's
प्रेझेंट एज इज x प्लस 5 इयर्स. विवेक त्याच्यापेक्षा किती मोठा आहे? 5%. मग आता इथं कंडिशन आपल्याला काय दिलेली बघा, त्यांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सेस. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सेस सांगितलं मी त्यांची काय असणार आहे. मग एक्सचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सेस असणार आहे 1/6 आणि x प्लस 5 चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सेस काय असणार आहे 1/x प्लस 5. मग आता त्यांची काय दिलेली आपल्याला? सम फ्रॉम गिव्हन कंडिशन. याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सेस किती येईल 1/x प्लस याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सेस 1/x प्लस 5. त्या दोघांची काय दिली? सम. ती किती दिली आपल्याला? 1/6. किती दिली आपल्याला? 1/6. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन तयार झालं. मग नंतर मग पुढे आपलं काय करावं लागतं, त्याची ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं. आता इक्वेशन सॉल्व्ह करताना बघा इथे डिनॉमिनेटर सेम दिसत नाहीये आणि त्यांची तर आपल्याला सम करायची. मग डिनॉमिनेटर जर सेम नसेल तर आपण काय करतो, त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हटल्यानंतर हा काय येईल? x प्लस 5 इंटू 1 म्हणजे x प्लस 5. हा इकडे घेतल्यानंतर काय होईल? x. आणि या दोघांची आता फक्त काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. मग x इंटू ब्रॅकेट x प्लस 5 इक्वल टू 1/6. x प्लस x किती झालंय? 2x प्लस 5 अपॉन x इंटू x x स्क्वेअर. x इंटू 5 किती झाले? 5x इक्वल टू 1/6. तर इथे आपण हा 6 ने याला मल्टिप्लाय करून हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय करू. मग 6 इंटू ब्रॅकेट काय होईल बघा 2x प्लस 5 इक्वल टू हा 1 इंटू ब्रॅकेट काय होईल x स्क्वेअर प्लस 5x. 6 इंटू 2x किती झाले? 12x. 6 इंटू 5 किती झाले? 30 इक्वल टू x स्क्वेअर प्लस 5x. आपण त्यांचे फक्त बाजू बदलून घेऊ, साइड चेंज करू. x स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू 12x प्लस 30. आता सर्व आपण या साइडला आणू. x स्क्वेअर प्लस 5x मायनस 12x मायनस 30 इक्वल टू 0. x स्क्वेअर प्लस 5x मायनस 12x किती होणार आहे? मायनस 7x मायनस 30 इक्वल टू 0. आता हे इक्वेशन तयार झालं. याचे फॅक्टर तुम्हाला पाडता येतात. कशा पद्धतीने पाडता येतील बघा फॅक्टर. आता की प्रॉडक्ट 30 आला पाहिजे बरोबर आहे आणि सम मायनस 7 आली पाहिजे. मग काय होईल बघा 10 इंटू 3 येतो का बघा. ओके 10 इंटू 3 किती होईल? 30 होतो आणि मायनस 10 प्लस 3 किती होतो? मायनस 7 होतो. हे दोन प्रॉडक्ट दिली बघा. x स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इक्वल टू 0. 10 तून 3 गेले 7 उरले बरोबर आहे आणि 10 गुणिले 3 30 झालेला आहे. मग आता इथे याच्यामध्ये कॉमन फॅक्टर शोधा दोघांमध्ये. इथे x येतो इंटू ब्रॅकेट काय येईल? x मायनस 10. या दोघांमध्ये काय येईल? कॉमन 3. मग इंटू ब्रॅकेट काय येईल? x मायनस 10 इक्वल टू 0. इथं आपण कॉमन काढतो याचा अर्थ का प्रत्येक टर्मला डिवाइड करतो. इथे 3 ने डिवाइड केलं 3x ला तर x शिल्लक राहिला आणि 3 ने 30 ला डिवाइड केलं तर 10 राहिला. मग आता सारखे आले का दोन फॅक्टर इथे x मायनस 10 तर कॉमन घ्या आणि उरलेले टर्म कोणत्या? x प्लस 3 इक्वल टू 0. x मायनस 10 इक्वल टू 0 और x प्लस 3 इक्वल टू 0. x इक्वल टू काय येईल? मायनस प्लस 10 और x इक्वल टू मायनस 3. बट मायनस 3 इज नॉट अ एज. वय कधी वजा असतं का? नाही. देअरफॉर x इक्वल टू मायनस 3 अनएक्सेप्टेबल. हे आपण एक्सेप्ट करू शकत नाही. म्हणून काय x इक्वल टू 10. मग ते 10 कोणाचं वय मानलंय आपण? किशोरचं. Therefore, Kishore's present age
is 10 years and Vivek's present age त्याच्यापेक्षा कितीने जास्त 5 वर्षांनी मोठा आहे. मग 10 + 5 किती झाला 15 is 15 years. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.